बघा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी मध्ये आपण आज मॉडर्न पिरियडिक टेबल या टॉपिकचं कंटिन्यूएशन करणार आहोत. तर कालच्या मागच्या लेक्चरला आपण त्याचं इंट्रोडक्शन पार्ट बघितला होता, बरोबर आहे की मॉडर्न पिरियडिक टेबल नेमकं कसं असतो त्याला आपण मराठीमध्ये आवर्त सारणी म्हणतो, जो की आपण प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेमध्ये त्याचं पूर्ण तुम्ही शिकलेलं आहात है की नाही. मॉडर्न पिरियडिक टेबल हे जे आवर्त सारणी आपली ती तुम्ही माध्यमिक वर्गामध्ये 8वी 9वी 10वीला शिकलेले आहात. तर एका कुठले म्हणजे एलिमेंटची सगळ्या मूलद्रव्याची एक टेबलमध्ये अरेंजमेंट आहे की नाही, त्याला म्हणतो आपण एक आवर्त सारणी. तर कालच्या इंट्रोडक्शन पार्टला आपण शोध लावलेला आहे पिरियडिक टेबलचा. डिमिट्री मेंडेलिव्ह हा एक रशियन सायंटिस्ट होता है की नाही, रशियन केमिस्ट होता, त्याने त्याचा शोध लावला. तर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये खूप कमी एलिमेंट्स आपल्याला ज्ञान होतं. तर नंतर त्यांनी मेंडेलिव्हने त्याच्यावर काम केलं. त्या मेंडेलिव्ह नंतर आणखी पुन्हा मोसलेनं सुद्धा त्याच्यावर काम केलेलं आहे. मोसलेनं काम केल्यानंतर मोसलेनं कधी केलं 1913 मध्ये, बरोबर आहे 1913 मध्ये. सुरुवातीला अगदी कमी एलिमेंट होते, त्यानंतर संख्या वाढता त्याची. सुरुवातीला अगदी 30 एलिमेंट होते, नंतर कालांतराने त्याची संख्या वाढता किती झाली होती, आय थिंक 63. ओके, 63 एलिमेंट वर नॉन. तर बघा आजच्या लेक्चरला बघायचं आपल्याला स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर कसं असतं बघा. ओव्हर ए लॉंग पिरियड ऑफ टाइम मेनी सायंटिस्ट हॅव कम अप विथ डिफरंट फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. हाऊएव्हर the so-called long form periodic table or the modern periodic table. काय सांगितलं या ठिकाणी वाक्य एकदा परत समजून घ्या. ओव्हर ए लॉंग पिरियड ऑफ टाइम, ओव्हर ए लॉंग पिरियड ऑफ टाइम मेनी सायंटिस्ट हॅव कम अप विथ डिफरंट फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. हाऊएव्हर द सो कॉल्ड लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल ऑर द मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे याच्या अगोदर बऱ्याचशा लॉंग पिरियडमध्ये बऱ्याचशा सायंटिस्टने काय केलं, याच्यावर वर्क केले आहे की डिफरंट फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. म्हणजे अगोदर मेंडेलिव्ह असेल, मोसली असेल हे की नाही, नंतर डोबरेंचे ट्रायड असेल, न्यूलंडचे ऑक्टेव्ह असेल, यांनी सुद्धा याच्यावर वर्क केले. आणि ह्या वर्क केल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, याला लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल असं नाव दिलेलं आहे की नाही. Which is a revised version of Mendeleev periodic table, is the most convenient and widely used form of the modern table of element today. तर आपण मेंडेलिव्हच्या तत्वानुसार पिरियडिक टेबलचा आपण अभ्यास करतो. The modern periodic table has horizontal row interesting the vertical column giving rise to the number of boxes. The horizontal row are called period, which Mendeleev called series, and the vertical column are called group. There are 7 period number 1 to 7 and 18 group number 1 to 18 in the modern periodic table. तर बघा मेंडेलिव्हनं याची पद्धतशीर मांडणी कशी केली. त्यांनी काय केलं, सुरुवातीला जे का आपल्या हॉरिझॉन्टल असतात, हॉरिझॉन्टल म्हणजे समांतर आहे की नाही, आडव्या ज्या ओळी असतात त्याला म्हणतात आपण हॉरिझॉन्टल रो. या ओळीचा त्यांनी शोध लावला आहे की नाही. अशा ओळीप्रमाणे त्यांनी एलिमेंटची मांडणी केली आहे की नाही. आणि द व्हर्टिकल कॉलम गिव्ह राईज द नंबर ऑफ बॉक्सेस. या व्हर्टिकल कॉलममध्ये बॉक्सेस असे बॉक्स थ्रू या एलिमेंटची मांडणी केली. म्हणजे या व्हर्टिकल कॉलमला आपण काय म्हणतो, दॅट इज अ ग्रुप म्हणतो. आणि आपले हॉरिझॉन्टल हे आडवे काय आहे, हॉरिझॉन्टल रो व्हर्टिकल कॉलम. हॉरिझॉन्टल रो म्हणजे हे झाले आपल्या ओळी किती आहेत, आपल्या 7 आहेत. बघा बघून घ्या, 1 2 3 4 5 6 आणि 7. आता या खालच्या 2 काय आहे, ऍक्च्युली या ब्लॉक एलिमेंटचाच पार्ट आहे. यांची थोडीशी प्रॉपर्टी वेगळी असल्यामुळे याला आपण बॉटम मध्ये ठेवलं. हा याचाच पार्ट आहे, बरोबर आहे, हा काही वेगळा नाही. ह्या या ब्लॉक एलिमेंटची प्रॉपर्टी थोडी विनरी आहे. इनर ट्रान्झिशन एलिमेंट आपण त्याला बॉटमला त्याला जागा दिलेली आहे, बरोबर आहे. हे झाले आपल्या 7 आडव्या ओळी. तर उभ्या ओळी बघा, काउंट करा आपण
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18 म्हणजे आपले किती झाले उभे ओळी उभे झाले आपले स्तंभ झाले ही 18 आणि आडव्या ह्या ओळी झाल्या 6 बरोबर आहे. अशा प्रकारे त्यांनी त्याची मांडणी या ठिकाणी केलेली आहे. बघा आता समोर दिस नंबरिंग ऑफ period and group is recommended by the International Union of Pure and Applied Chemistry IUPAC. The boxes from at the intersection of the period and group are the places for individual element. Below the main table are placed two series containing 14 elements. Each there are in all 118 boxes to accommodate 118 elements in the modern periodic table. As on today, all the 118 boxes are filled as a result of discovery of man-made element. IUPAC has approved name and symbol of all the 118 element. Refer 7.1. This is 7.1. The overall shape of the modern periodic table show that it is divided into 4 blocks. The group are left from the S block 6 group. On the right constituent the P block 10 group. In the center from D block and the 2 series at the bottom constituent the F block. Figure 7.2. तर ही जी आपली काय नंबरिंग आहे की नाही पिरियडिक टेबलची किंवा ग्रुपची ही कशामुळे रिकमेंड झाली आहे. दॅट इज ए इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री म्हणजे IUPACने याला मान्यता दिलेली आहे. तर आता समोर याचं बघताना त्यांनी किती एलिमेंटचा शोध लावला आहे. सगळे आता या आपल्यामध्ये 118 एलिमेंट शोध लागला. किती लागलाय 118. तर त्यांनी त्याच्यामध्ये 4 भागामध्ये याचं वर्गीकरण केलेलं आहे. किती भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे 4 भागामध्ये. 4 भाग कोणते द्यायचे त्याने 4 ब्लॉक तयार केले. दॅट इज ए S ब्लॉक, दॅट इज ए P ब्लॉक, दॅट इज ए D ब्लॉक आणि दॅट इज ए F ब्लॉक. है की नाही. इथे या ठिकाणी त्याचं त्यांनी मांडणी केली. करताना कशी केलेली बघा. The two group from left from the S block. हा काय आपला एक्झॅक्टली डाव्या साईडचा ग्रुप आहे. हे काय 2 तुम्हाला उभे स्तंभ दिसतात. याला म्हणायचं अल्कली मेटल आणि याला म्हणायचं अल्कलाइन अर्थ मेटल. बरोबर आहे. याचा +1 ऑक्सिडेशन स्टेट असतो, याचा +1 असतो आणि याचा +2 असतो. हे झाले अल्कली मेटल आणि हे झाले अल्कलाइन अर्थ. अल्कली मेटल मध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिसिन आणि फ्रान्शियम हे झाले अल्कली. अल्कलाइन अर्थ मेटल म्हणजे बेरियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम आणि रेडॉन. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम आणि रेडॉन हे झाले आपले S ब्लॉक एलिमेंट. म्हणजे एक्झॅक्टली लेफ्ट फ्रॉम द पिरियडिक टेबल. हे आपल्या कोणत्या बाजूला एक्झॅक्टली लेफ्ट. पुढे काय सांगितलं बघा. 6 group of the 8 4 block 2 group म्हणजे हे झाले आपले 2 ग्रुप हे की नाही. फ्रॉम लेफ्ट 6 group of the right constituent the P block. जे काय आपले एक्झॅक्टली उजव्या साईडला हे किती ग्रुप आहे बघा. आता मोजा. हे झाला आपला P ब्लॉक 1 2 3 4 5 6. बरोबर आहे. किती झाला हा 6 ग्रुपचा पार्ट झाला. म्हणजे याला काय म्हणतो आपण दॅट इज ए P ब्लॉक एलिमेंट. आता इथे प्रश्न असा निर्माण होतो की याला S ब्लॉकच का म्हणायचं, याला P ब्लॉकच का म्हणायचं, याला Dच का म्हणायचं, याला F ब्लॉकच का म्हणायचं. कारण याचा शेवटचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कशामध्ये फील्ड असतो S मध्ये है की नाही. S सबसेल मध्ये. याचा कशामध्ये असतो P सबसेल मध्ये. कुठला एलिमेंट घ्या बोरॉन 1s2 2s2 2p1 म्हणजे हा बोरॉन कशामध्ये गेला P मध्ये. म्हणजे हे किती बॉक्स आहे टोटल. हे टोटल किती आहे ग्रुप नंबर 13 पासून तर ते ग्रुप नंबर 18 पर्यंत. हे 6 ग्रुप कशामध्ये आले आपले. हे 6 ग्रुप आले आपले कशामध्ये आले P ब्लॉक मध्ये आले. आता एक्झॅक्टली त्यांनी समोर काय सांगितलं बघा. 10 ग्रुप इन द सेंटर फ्रॉम द D ब्लॉक. हे एक्झॅक्टली सेंटरला आहे की नाही. 3 पासून तर ते 12 पर्यंत आहे. हे सगळे काय आपले
ट्रान्झिशन एलिमेंट आहे किंवा डी ब्लॉक एलिमेंट म्हणतो आपण याला डी ब्लॉक एलिमेंटच का म्हणायचं, कारण की याचा शेवटचा लास्ट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कशामध्ये एंटर करतो, दॅट इज ए डी सबसेल मध्ये एंटर करतो, म्हणून याला म्हणतो आपण दॅट इज ए डी ब्लॉक एलिमेंट. बरोबर आहे. स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक है की नाही, यात्रियम, झिर्कोनियम, न्यूबियम, मोलिब्डेनम, टेक्निशियम, रुथियम, रोडियम, पॅलेडियम, सिल्वर आणि कॅडमियम. त्यानंतर हे लॅन्थनम, हॅपनम, टॅन्टलम, टंगस्ट्रम, एरेहेनियम, ऑस्मियम, इरिडियम, प्लॅटिनम आणि हे गोल्ड आहे, याला ऑरेनियम म्हणतो आपण, आणि मर्क्युरी. हे खालचं थोडंसं कठीण आहे, याचं काही लक्षात ठेवायची एवढी गरज नाही, परंतु हे 3 सिरीज आपल्याला या लक्षात ठेवायच्या. बरोबर आहे. हे झाले आपले ट्रान्झिशन एलिमेंट किंवा डी ब्लॉक एलिमेंट. आता एक्झॅक्टली खालचा पार्ट बघा, बॉटमचा बघा. अँड द 2 सिरीज ऍट द बॉटम कॉन्स्टिट्यूएंट द एफ ब्लॉक. आता यांच्यापेक्षा याची थोडीशी प्रॉपर्टी वेगळी. हे सगळे एफ ब्लॉक आहे, याला एफ ब्लॉक का म्हणायचं, त्याचा लास्ट आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कशामध्ये फील्ड असतं, एफ सबसेल मध्ये फील्ड असतं, म्हणून याला म्हणतो आपण दॅट इज ए एफ ब्लॉक एलिमेंट किंवा इनर ट्रान्झिशन एलिमेंट. याला म्हणतो आपण लॅन्थनाइड आणि याला म्हणतो ऍक्टिनाइड. हे टोटल 14 आणि हे 14 एक नाही, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. म्हणजे आपण टोटल लॅन्थनम सोडून द्यायचं, कुठून पकडायचं, सिरियम पासून पकडायचं, 58 पासून तर 71 पर्यंत है की नाही. लॅन्थनम ही सिरीज आहे म्हणून आपल्याला लॅन्थनम नाव दिलं, याला ऍक्टिनाइड सिरीज म्हणून याला ऍक्टिनाइड नाव दिलं. ऍक्च्युअली हे 14 आणि हे 14 किती एलिमेंट असतात, टोटल हे 28 एलिमेंट कशामध्ये असतात, ते एफ ब्लॉक एलिमेंट मध्ये असतात. आता खाली काही इथं टेबल दिलं पहा. अल्कली मेटल, अल्कलाइन अर्थ मेटल, ट्रान्झिशन मेटल, बेसिक मेटल, मेटलॉइड, नॉन मेटल, हॅलोजन, नोबल गॅसेस, लॅन्थनाइड आणि ऍक्टिनाइड. अल्कली मेटल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे काय, ही लिथियम पासून. अल्कलाइन अर्थ मेटल ही दुसरी ग्रुप. ट्रान्झिशन एलिमेंट हा सगळा मधला पार्ट आपला. बेसिक मेटल आहे आपले. बेसिक मेटल कोणते, हे जे दिसते तुम्हाला, बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम. बरोबर आहे. मेटलॉइडचा पार्ट, मेटलॉइडचा पार्ट कोणता आहे, हा जो डार्क दिसतो, सॉरी हा बेसिक मेटल कोणते, एलियम, गॅलियम, इंडियम है की नाही, हे आपले बेसिक झाले. आणि मेटलॉइड कोणते झाले, बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, हे काय झाले आपले मेटलॉइड झाले. नॉन मेटल, नॉन मेटल मध्ये हे सगळे झाले आपले. हे काय दिसते तुम्हाला, नॉन मेटल, कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस आणि हॅलोजन. हॅलोजन मध्ये कोणकोणते आता, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे की नाही, ही सगळे हॅलोजन फॅमिली. नोबेल गॅसेस म्हणजे हे सगळे दिसतं तुम्हाला शेवटचे 18 मध्ये. बरोबर आहे. लॅन्थनाइड तुम्हाला हा दिसतो 14चा ग्रुप, आणि ऍक्टिनाइड हा दिसतो तुम्हाला, हा सुद्धा दुसरा 14चा ग्रुप. बरोबर आहे. अशा प्रकारे आपण याच्या थोडक्यात मांडणी या पिरियडिक टेबलची केलेली आहे. तर याच्यानंतरचा आपण दुसऱ्या लेक्चरला बघू. ओके.